तुम्ही कसे असणार? सगळी मजेत असतात ना? तर चला आज आपण करायचा कक्षा 6चा अभ्यास, चॅप्टर नंबर 3, पाऊस आला पाऊस आला. तर मी तुम्हाला टॉपिक दाखवतो. थांबा, पहिले टॉपिक दाखवतो. हे आहेत आपले सेकंड घटे. हे आपण नंतर डिस्कस करू. हे इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे चॅप्टर्स, इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. तर चला पहिले लिहू मस्त. बुक में लिहू थांबा. तुम्ही लिहायचं आपल्याला, बघू शकता. आता आपण पावसाला टिक केला आहे मित्रांनो, बघू शकता. पावसाला टिक आहे. आता चला बघूया आपला पाऊस काय आहे. हा आहे आपली कविता, बघू शकता. ह्याचं नाव आहे पाऊस आला पाऊस आला. तर चला आता मी तुम्हाला समजवतो. ऐका म्हणा ववाचा. पाऊस आला ऐन दुपारी वीज चमकल्या, कडकड कडकड बनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. म्हणजे कडकड कडकड बनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. म्हणजे पाऊस आला, दुपारी विजा चमकल्या, ते कडकड कडकडचा आवाज आला आणि थंड वारा आला आणि सगळ्या जागी गार आहे. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, मुंकट सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला उशिरा तसा घोटाला, बाबा गेले करीत चडपड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच किल्ला, असत म्हणा मॅडम कुट्टी, चला आपला शाळेसाठी. तर हे मित्रांनो, हा तुमचा टॉपिक आहे. तुम्हाला हा टॉपिक आहे शब्दाचं तुम्हाला लर्न करायचे. थांबा, पहिले लेखकचं नाव असतं विंदा करंदीकर. तर आता चला आपण शब्द म्हणूया. तुम्हाला हे लर्न करायचे आहेत. तुम्ही सगळं बघू शकतात, तुम्हाला येतील एक्झाममध्ये. ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. म्हणान वारा, वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. खचणे, खाली खाली जाणे, ढासणे. चडफड, राग, गिल्ला करणे, गोंधळ करणे. तर हे आपले झाले आहेत शब्दार्थ. आता चला मित्रांनो बघू. विजा केव्हा चमकल्या? विजा दुपारी चमकलं. सुटलेला वारा कसा होता? सुटलेला वारा बनान होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केलं? आजोबांनी छत्री शिवली. आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का गेल्या? बाबांना उशीर होत होता म्हणून बाबा चडफड गेले. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? आईचे पापड भिजले, ते नुकसान झाले. आता हे आहे आपला वारा गारा. हे हार्ड आहे जरा, तर हे आपण डिस्कस करूया. तर मित्रांनो, तुम्ही यांचं नाव ऐकलं असेल, हायलाईट करतो मी, तुम्हाला दाखवतो त्यांचं नाव काय आहे. तुम्ही डॉक्टर होमी बाबा सगळ्यांना बघितलाच असेल मित्रांनो. तर आपण ते अंडरलाईन करूया. पाऊस आला. तर हे तुमचे टॉपिक्स एक्झाममध्ये येऊ शकतात. तर चला आता आपण नेक्स्ट चॅप्टर करूया. चंद्राशी खेळावे. पेज नंबर 33 भाई किती पेज. चंद्राशी खेळावे शोधायचं आपल्याला. का सांगू का, आपण सगळा डन तर केले, आपले एक्सरसाइज खूप कमी पडतात. तर चला हा लास्ट पेज आहे. चंद्राशी खेळशाला. हे वाचा मित्र माझ्या पाठी तुम्ही अंडरस्टँड करू शकता. हे आपलं नेक्स्ट टॉपिक, मी नेक्स्ट टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे. बाय बाय मित्रांनो.